हिंदी सक्तीविरोधात मनसेने मूक निदर्शने करत मुलुंड पूर्व स्टेशन बाहेर भर पावसात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालंय। महाराष्ट्र सरकारने 1ली ते 5वीच्या वर्गांमध्ये हिंदी भाषा सक्तीची केल्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलुंड विभागातर्फे संध्याकाळी मुलुंड पूर्व रेल्वे स्टेशन बाहेर मूक निदर्शने करण्यात आली। ही निदर्शने मनसेचे नेते सत्यवान दळवी यांच्या नेतृत्वाखाली झाली असून मनसेचे कार्यकर्ते भर पावसात भिजत सरकारच्या या निर्णयाविरोधात शांततेत आंदोलन करत होते। मनसैनिकांच्या हातात हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का, दक्षिणेत हिंदी सक्ती कराल का, अशा आशयाचे फलक पाहायला मिळाले। मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असून तिचा अवमान करणारा कोणताही निर्णय आम्ही सहन करणार नसल्याचं मनसेचे नेते सत्यवान दळवी यांनी यावेळी सांगितले। हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला गेला नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। एका बाजूला सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देते आणि दुसऱ्या बाजूला 1ली ते 5वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी हिंदीची सक्ती करते। हा दुजाभाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच खपवून घेणार नाही। आज या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहेच आणि सगळ्या मुख्याध्यापकांना शाळेच्या आज पत्र राजसाहेबांचं उद्यापासून जाणार आहे आणि आज या सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही मूक निदर्शनं मुलुंड विधानसभेतर्फे करीत आहोत। सरकारला याहीपेक्षा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे। मराठीची गळचेपी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि होऊ देणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म हा मुळातच मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी आणि मराठीच्या अस्मितेसाठी झालेला आहे आणि मराठीसाठी सतत आणि सातत्याने एकमेव पक्ष असा असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत मराठीसाठी खंबीरपणे महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, नोकऱ्यांचा विषय असेल, मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, सगळे विषय तडीस नेलेले आहेत आणि सगळे विषय यशस्वीपणे सोडवलेले आहेत आणि यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे मराठीच्या विषयासाठी खंबीरपणे उभी असणार। ब्युरो न्यूज, शहर मुंबई।